चीन हा एक अत्यंत गूढ देश मानला जातो, कारण त्या देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये नेमकं काय चाललंय हे सहसा उघड होऊ दिलं जात नाही किंवा जगासमोर आणलंही जात नाही. अशाच या कम्युनिस्ट देशात सध्या काहीतरी भयंकर घडतंय किंवा ते घडत होतं. म्हणूनच अध्यक्ष शी जिनपिंग यांनी काही ठोस पावलं उचलली आहे. त्यांनी थेट त्यांच्यानंतरच्या सर्वात महत्त्वाच्या नेत्यालाच पदावरून दूर केलं. त्यांच्यावर शिस्त आणि कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप आहेच, शिवाय थेट जिनपिंग यांच्याही जीविताला धोका निर्माण झाल्याचंही वृत्त होतं. पाहूया चीनी भिंती पल्ल्याड नेमकं काय घडत होतं ते. चीनमध्ये मोठी उलथापालथ. चीनमध्ये भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट. शी जिनपिंग यांच्या सत्तापालटाचा कट. चीनमध्ये सेंट्रल मिलिटरी कमिशन अर्थात सीएमसीचे उपाध्यक्ष झांग युक्सिया यांच्या विरोधात चौकशी सुरू करण्यात आली आहे. अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलनं एक अहवाल प्रसिद्ध केलाय आणि त्यानुसार युक्सिया यांच्यावर चीनच्या अणुबॉम्बशी संबंधित गोपनीय माहिती अमेरिकेला लीक केल्याचा आरोप आहे. यावरूनच त्यांना 24 जानेवारी रोजी पदावरून हटवण्यात आलं होतं. संरक्षण मंत्रालयानं त्यांच्यावर शिस्त आणि कायद्याचं गंभीर उल्लंघन केल्याचा आरोप केलाय. झांग यांच्यावर सीएमसी मध्ये स्वतःची वेगळी गटबाजी केल्याचा आणि पक्षात फूट पाडल्याचाही आरोप आहे. झांग युक्सिया सेंट्रल मिलिटरी कमिशनचे उपाध्यक्ष आहेत. सीएमसी ही चीनच्या सैन्याची सर्वोच्च कमांड बॉडी आहे. अध्यक्ष शी जिनपिंग स्वतः सीएमसीचे अध्यक्ष आहेत. थोडक्यात जिनपिंग यांच्या नंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत झांग युक्सिया. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे ते एक वरिष्ठ जनरल आहेत. चीनी क्रांतीच्या काळातील उच्चभ्रू वर्गातील ते राजकुमार होते. 1968 मध्ये 18व्या वर्षी ते चीनी सैन्यात दाखल झाले. 1979च्या चीन व्हिएतनाम युद्धात त्यांचा सहभाग होता. ऑगस्ट 2000 मध्ये झांग 13व्या ग्रुप आर्मीचे कमांडर बनले. 2011 मध्ये चीनी जनरल पदापर्यंत त्यांना बढती मिळाली. 2020 मध्ये वयाची 70 गाठूनही जिनपिंग यांनी त्यांना पदावर कायम ठेवलं. 2023 मध्ये जिनपिंग तिसऱ्यांदा अध्यक्ष होण्यात जनरल झांग यांचीच मदत मिळाली. पीएलएचे मोठे निर्णय झांग घेऊ लागले. इथूनच जिनपिंग यांच्याशी त्यांचे मतभेद वाढू लागले. झांग युक्सिया यांच्यावर सध्या भ्रष्टाचाराचे आरोप असले तरी गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नेतृत्वात एक वेगळाच कट चीनमध्ये शिजत होता. शी जिनपिंग यांच्या विरुद्ध झांग युक्सिया यांनी बंड पुकारलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून ते कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत गैरहजर राहू लागले. सीएमसीचे आणखी एक जनरल लिऊ झेनली हेही गायब राहू लागले. 18 जानेवारीला ऑपरेशन जिंगसी राबवण्यात आलं. त्या दिवशी शी जिनपिंग जिंगशी हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. त्यावेळी जिनपिंग यांना ताब्यात घेण्याचा झांग आणि लिऊ यांचा कट होता. मात्र ऑपरेशन पूर्वी गुप्तचर यंत्रणेला या कटाची कुणकुण लागली. जिनपिंग यांनी वेळ न दवडता हॉटेल सोडलं. आपल्या विश्वासू सेंट्रल गार्ड ब्युरोला प्रतिहल्ल्याचे आदेश दिले. जनरल झांग यांचे समर्थक सैनिक आणि जिनपिंग यांच्या सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक उडाली. या डेथ एन्काउंटरमध्ये जिनपिंग यांच्या 9 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला. मात्र त्यांच्या सुरक्षा रक्षकांकडून बंडखोर सैनिकांना कंठस्नान घालण्यात यश आलं. चीनच्या इतिहासातील मोठा रक्तरंजित सत्ता पालटाचा प्रयत्न फसला. दरम्यान संपूर्ण चीनमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. जिनपिंग यांच्या कुटुंबियांना सुरक्षेच्या हाय झोनमध्ये पाठवण्यात आलाय. कधी काळी जिवलग मानले जाणारे शी जिनपिंग आणि झांग यांच्यात इतकं वितुष्ट येण्याचं कारण म्हणजे जिनपिंग यांची भ्रष्टाचार विरोधी मोहीम. शी जिनपिंग जे आहेत हे सगळी जी सत्ता आहे आपल्या हातात केंद्रित करू इच्छितात आणि ते अशा कुठल्याही माणसाला ठेवायला तयार नाहीत की जे त्यांच्या विरोधात मोठे होऊ शकतात. तर म्हणजे त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये अनेक लोकांना सॅक केलेलं आहे. ज्यांच्याविषयी त्यांना थोडासा जरी संशय आला की हा आपल्या विरुद्ध जातो आहे तर त्यांनी त्यांना सॅक केलं आहे आणि आपल्या सगळ्या प्रतिस्पर्धींना त्यांनी तिथून रिमूव्ह केलेलं आहे. त्यानंतर 24 जानेवारी 2026 रोजी झांग यांच्यावर पक्षाच्या कायद्याचं आणि शिस्तीचं उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यांच्या विरुद्ध चौकशी सुरू झाली. चायना नॅशनल न्यूक्लिअर कॉर्पोरेशनचे माजी महाव्यवस्थापक गुजुन यांनी झांग यांच्या विरोधात काही पुरावे दिले. गुजुन यांच्यावरही कम्युनिस्ट पक्षाविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी चौकशी सुरू आहे. चीनमध्ये भ्रष्टाचार आणि सर्वोच्च नेतृत्वाप्रती निष्ठा न दाखवल्यास अशाच आरोपांखाली चौकशी सुरू केली जाते. ऑक्टोबर 2024 मध्ये सीएमसीचे दुसरे उपाध्यक्ष हे विडोंग यांना पक्षातून निष्कासित करण्यात आलं. ते मार्च 2025 पासून सार्वजनिकरित्या दिसलेलेही नाहीत. जिनपिंग यांचे ते सर्वात जवळचे सहकारी मानले जात होते. 2024 मध्ये 2 माजी संरक्षण मंत्र्यांचीही भ्रष्टाचार प्रकरणी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
चीनचे संरक्षण मंत्री डोंग जून यांची भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी सुरू आहे, तर 9 वरिष्ठ जनरलवरही भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई करण्यात आली. जिनपिंग सत्तेत आल्यापासून सुमारे 2 लाख अधिकाऱ्यांना शिक्षा करण्यात आली आहे. दरम्यान शी जिनपिंग यांचं भ्रष्टाचाराविरोधातील कडक धोरण आणि त्यामुळे अनेक महत्त्वाच्या नेत्यांना झालेली शिक्षा यामुळे झांग आणि शी जिनपिंग यांच्यात मतभेद वाढले आणि हे मतभेद थेट जिनपिंग यांना हटवण्याच्या कटापर्यंत गेले असं बोललं जात आहे. सैन्यात कम्युनिस्ट पक्षासाठी निष्ठा सुनिश्चित करणं आणि त्याला जागतिक महासत्ता बनवणं हे जिनपिंग यांचं उद्दिष्ट मानलं जातं. त्यामुळे त्यांच्याशी मतभेद झाल्यानंतर किंवा संबंधित अधिकाऱ्यांबाबत संशय निर्माण झाल्यास ते एकतर गायब तरी होतात किंवा त्यांना पदावरून हटवलं तरी जातं. एखाद्या अधिकाऱ्याविरोधात भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी सुरू होऊन नंतर तो निर्दोष सुटलाय असं चीनमध्ये फारच दुर्मिळ घडलंय. भ्रष्टाचार संपवण्याबरोबरच सत्ता आणखी मजबूत करण्याचा शी जिनपिंग यांचा प्रयत्न आहे. झांग यांच्या पूर्वीही अनेक अधिकारी अशाच प्रकारे हटवण्यात आले आणि आता खुद्द झांग यांचाच नंबर लागलाय. त्यामुळे चीनमध्ये आपलीच सत्ता अबाधित राखण्यात जिनपिंग यांना पुन्हा यश आलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.